माझं रक्तच भगवा असल्यामुळे माझा कुर्ता पण आज भगवा आहे। शेवटी आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही कानकोपऱ्यात फिरलो। हिंदू समाजाचा आवाज म्हणून आमच्यासारखे असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आवाज आज मंत्री म्हणून मी आज तिथे उभा होतो। म्हणून त्यांच्या मनातला जो रंग होता तो मी आज घालून उभा राहिलेला आहे। सर, आता तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री झालेला आहात, महाराष्ट्रासाठी नेमकं आता विजन काय असणार आहे? राज्याचे विजन, राज्याला एक प्रगतशील राज्य बनवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय आमचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि अन्य म्हणजे सहकारी घेतील त्याला अजून भक्कम पद्धतीने राबवणं, मला जी काय खांद्यावर डिपार्टमेंटच्या निहाय जबाबदारी दिली जाईल त्या डिपार्टमेंटचे चांगल्यातलं चांगलं काम करणं आणि फडणवीस साहेबांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यामध्ये त्यांना हातभार लावणं हे माझी प्रमुख जबाबदारी असते। प्रामुख्याने कोकण जर बघितलं तर पर्यटनाचं महत्त्वाचं ठिकाण आहे, त्या वाढवण्यासाठी रोजगार निर्मितीसाठी विशेष काय प्रयत्न? बघा, शेवटी जी जबाबदारी आज खांद्यावर मिळालेली आहे ती मतदारसंघ आणि कोकणातल्या जनतेमुळेच आहे। कारण का कोकणातल्या जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि जी काही मंत्रिपदाची जबाबदारी की जे काही खातं भेटेल त्याचा जास्तीत जास्त उपयोग देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।